तुम्ही जसं म्हटले की आम्हाला प्रश्न पडले, हे प्रश्न कधी पडले? जेव्हा तुम्हाला चांगलं पीक दिसलं तेव्हा पडले. सगळंच खराब असतं तर पडले असते का? मग शेतकऱ्यांची ही समस्या आहे, सगळे पिकं खराब होतात. त्यांना असं वाटतं नाही वातावरणच खराब आहे. वातावरण नाही, तुमचं व्यवस्थापन खराब आहे, तुमची खतं खराब आहे, पाण्यामध्ये जे क्षार आहे ते रॉकेल सारखे. तुम्ही जमीन टाकून जमिनीची आग काय करू राहिले? भडकू राहिले. हे तुम्हीच नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये हीच कहाणी आहे. आम्ही वॉटर सोल्युबल रासायनिक खतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वापरतोय का त्यांनी जमिनीमध्ये काय झाले? सगळे क्षार ते सगळे कुठं उतरले? पाण्यामध्ये. आता धरणांना डाग पडायला लागले आहे. इथं खाली तुमच्या पाणी आलं होतं विहिरीपाशी, जेवढ्या लेवलला पाणी आलं होतं तेवढ्या लेवलला काय पडलंय? ओळखत नाही. हे क्षारपट पाणी तुम्ही विहिरीचं पिता. हे असंच मग मुतखड्याचं प्रमाण खूप आहे ना. घ्या, किडनी उत्तर स्टोन आहे ना, किडनी स्टोनचा खर्च किती? वडिलाचे 3 ऑपरेशन झाले सर. 85 किती रुपये खर्च केले? लाखोवर गेले असते सर. तुम्ही किती स्वतःला किती अंधारात ठेवलेले. आपण डोळे किती पण झाकले म्हणून संकट काय पळून जाणार आहे का? म्हणजे किडनी स्टोन का बरं राहिले? क्षार तुम्ही जे फिल्टर बाहेर करायला पाहिजे ते क्षार कुठं जमा होऊ राहिले? तुमच्या किडनीमध्ये. आता हे किडनीने साफ करायला पाहिजे का बाहेर फिल्टरने साफ करायला पाहिजे? सोपं कुठं आहे? फिल्टर मिळतो 10,000 रुपयाला. किडनी केवढ्याला मिळते? फिल्टर जर बिघडला तर बदलता येईल, बरोबर आहे की नाही? आणि जर किडनी बिघडली तर लाखोंमध्ये नाही येणार का हो काका? बरोबर आहे की नाही? हेच आम्हाला शिकायचे. आम्ही माणसं आहोत आणि आमच्या जीवनाचं मूल्य फार मोठं आहे. का आम्ही किड्या मुंग्यासारखं जगायचं? मग हे आम्ही शिकलं पाहिजे.